पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील शिवाकाशी चौक ते हिंगणे दरम्यान नवीन उड्डाणपुलाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। मात्र उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला राजकीय मुहूर्त लागत नसल्यामुळे हा उड्डाणपुलाचं जे लोकार्पणाचा जो कार्यक्रम आहे ते लांबणीवर पडला असल्याची चर्चा सुरू आहे। आता सध्या मी या सिंहगड उड्डाणपुलाचं जे काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या उंचावरून ही दृश्य आपण पाहत आहोत। खालच्या बाजूने जी वाहतूक सुरू आहे ती अत्यंत संत गतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या रस्त्यावरून जे पुणेकर नागरिक रोज प्रवास करतात त्यांना रोजच वाहतूक कोंडीची मोठी समस्या जाणवत असते। त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि उड्डाणपुलाचं लोकार्पण जे आहे ते लवकरात लवकर करण्यात यावं अशा प्रकारची मागणी नागरिकांकडून केली जाते। खरं तर महापालिका प्रशासनाकडून जी माहिती समजते ते उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र रंगरंगटीचं काम असेल किंवा पथदिव्यांचं काम असेल हे काम बाकी असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येतं। त्यामुळे हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर लवकरात लवकर या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती महापालिकेकडून देण्यात येते। खरं तर यापूर्वी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठातील जो उड्डाणपूल नवीन झालेला आहे त्याचं लोकार्पण केलं गेलं। त्याचवेळी या उड्डाणपुलाचं देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल अशी अपेक्षा पुणेकरांना होती। मात्र काल देखील या उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं नसल्यामुळे सिंहगड रस्त्यावरून जे नागरिक रोज येत जात असतात प्रवास करत असतात त्यांना रोजच वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आणि या समस्येतून सुटका होण्यासाठी लवकरात लवकर शिवाकाशी चौक ते हिंगणे दरम्यान जो उड्डाणपूल तयार केलेला आहे त्याचं लोकार्पण करून लोकांना वापरासाठी तो खुला करावा अशी मागणी जी आहे ती पुणेकरांकडून केली जाते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।